नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक मुलगा नियमित फुटबॉलच्या सरावाला येत असे, परंतु त्याला कायम राखीव खेळाडू म्हणूनच ठेवलं जायचं. त्याला कधीही स्पर्धेच्या संघातून खेळायला मिळत नव्हते. तो खेळत असतानाच त्याचे वडील मैदानाच्या दुसऱ्या टोकाला त्याची वाट पाहत बसायचे. सामने सुरू झाले आणि 4 दिवस तो सरावासाठी आलाच नाही किंवा पहिल्या 3 फेरीतल्या सामन्यांनाही तो आला नाही. एकदम अंतिम फेरीतल्या निर्णायक लढतीच्या वेळी तो नेमका उगवला आणि मार्गदर्शकाकडे जाऊन म्हणाला, "सर, तुम्ही मला कायम राखीवमध्ये ठेवलंत आणि मला कधीही प्रत्यक्ष स्पर्धेत खेळवलं नाहीत. आज तरी मला खेळू द्या." मार्गदर्शक म्हणाले, "हे तर शक्य नाही. तुझ्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत. हा तर अंतिम सामना आहे आणि शिवाय आपल्या कॉलेजचं नाव खराब होईल. शिवाय आपल्या कॉलेजचं नाव राखलं पाहिजे. त्यामुळं मी कोणताही धोका पत्करू शकत नाही." त्या मुलाने परत विनंती केली, "सर, मी वचन देतो. मी तुम्हाला निराश करणार नाही. मी विनवणी करतो सर. कृपा करून मला खेळू द्या." त्या मुलाने अशा प्रकारे आधी कधीच विनवणी केल्याचं त्या सरांना आठवत नव्हतं. "ठीक आहे बाळा, जा खेळ. पण लक्षात ठेव, हे चुकीचं असून सुद्धा मी तुला खेळायला परवानगी देतोय आणि शाळेच्या लौकिकाचा प्रश्न आहे. मला मान खाली घालायला लावू नकोस." खेळ सुरू झाला आणि तो मुलगा अत्यंत चुरशीने खेळत होता. चेंडूचा ताबा मिळाला की तो गोलच करत होता. तो उत्कृष्ट खेळाडू ठरला आणि सामना त्यानेच गाजवला. त्याच्या संघाने प्रचंड यश मिळवले. खेळ संपल्यावर मार्गदर्शक त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, "बेटा, आयुष्यात माझा अंदाज असा कधीच चुकला नाही. तुला असं खेळताना मी पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. असं कसं झालं? तू इतका चांगला कसा खेळलास?" त्या मुलानं उत्तर दिलं, "सर, आज माझे वडील माझा खेळ बघतायत." त्या मुलाचे वडील रोज ज्या जागी बसत होते त्या जागी सरांनी वळून पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. "तू जेव्हा सरावासाठी यायचास तेव्हा तुझे वडील तिथे बसलेले असायचे. आज तर तिथे कोणीच दिसत नाहीये." त्या मुलानं उत्तर दिलं, "सर, एक गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगितली नाही. माझे वडील अंध होते. 4 दिवसापूर्वीच ते वारले. आज पहिल्यांदाच ते माझा खेळ वरून बघत आहेत." म्हणजेच त्या मुलाची प्रेरणा त्याचे वडील होते. वडील अंध असल्यामुळे त्यांना तो खेळ बघता येत नव्हता. परंतु मेल्यानंतर ते स्वर्गातून नक्कीच आपला खेळ बघत असतील या श्रद्धेने तो उत्तम खेळ खेळला. यातून आपण काय शिकलो? तर अंतर्गत प्रेरणा आतून येते, जसे की स्वाभिमान, ध्येयपूर्तीची किंवा जबाबदारीची जाणीव आणि एखाद्या गोष्टीवरची श्रद्धा. कशातूनही ती मिळू शकते. ती अंतर्गत रागातून पण मिळू शकते आणि अंतर्गत प्रेमातूनही मिळू शकते. प्रेरणा जिवंत ठेवणे आपले काम आहे. मग या जगात अशक्य असं काही नाही.